आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 11 मधील मुळेगावकडे जाणाऱ्या घरकुल ते दरगनहळ्ळी दरम्यानच्या रस्त्यासाठी तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सोमवारी मुळेगाव रोड येथील संगमनगर परिसरात आयोजित कार्यक्रमात पार पडला। या शुभारंभाप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सभागृह नेते शिवानंद पाटील, संजय कोळी, माजी नगरसेवक किरण देशमुख, प्राध्यापक नारायण बनसोडे, दशरथ कसबे, राजाभाऊ पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी या भागाचा विकास करण्यासाठी कोणी येणार नाही, तो विकास आम्हीच करून दाखवू असे स्पष्ट करत विरोधकांवर जोरदार टीका केली। विकास कामांच्या माध्यमातून प्रभागाचा चेहरा बदलण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले। 32 वर्ष झाला ज्या बेडी घरकुलचा विकास झाला नव्हता, ते विकास गेल्या 7-8 वर्षामध्ये आपल्या सगळ्याला दिसून येतो। या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या, रस्ता असू द्या, ड्रेनेजचं काम असू द्या, या सगळ्या जेव्हापासून युती सरकार आलं आणि मध्यंतरी पुन्हा नव्हतं, पण जेव्हा युती सरकार आलं तेव्हा आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला विशेष निधी म्हणून आमदारांना जे दिलं, त्या आमदारांना केवळ ज्या हद्दवाढ झालेल्या भाग होतं, जिथं कोणी विकास केला नाही, केवळ हद्दवाढ करून लोकांचे हाल अपेक्षा केले, त्या भागाला विकास करण्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये दिलं आणि त्याच कामामधनं आज आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी पिण्याचं पाणी, ड्रेनेज आणि रस्त्याचं काम आजही सुरू आहे। आज तगायत या कामामध्ये, या रस्त्याच्या कामामध्ये 9 कोटी रुपयाचे कामं या प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मध्ये चालू आहेत आणि येणाऱ्या आपल्या या बजेटमध्ये त्या डीपीडीसीच्या रक्कममध्ये पालकमंत्र्यांनी जे आपल्याला डीपीडीसी रक्कम दिलं त्याच्यामध्येही 5 कोटी रुपयाचं काम आता सध्याला चालू आहे। पक्षाचे लोक तो निवडून येतात, ते तुमचं एकही काम करू शकले नाही, केवळ भारतीय जनता पक्षच काम करू शकलं। आपण कुठल्याही गल्ली बोळामध्ये गेलं तर भारतीय जनता पक्षाचं काम केलेलं बोर्ड आहे आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत आपल्या सगळ्याला विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहावं, आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य भारतीय जनता पक्षाच्या मागे राहावं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कामाचे कौतुक करत येत्या काळात या भागात यापेक्षाही अधिक विकास कामे होतील असा विश्वास व्यक्त केला। तसेच 100% भाजपा असे सांगत आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले। रस्त्याचं जे दुःख आहे, जी अडचण आहे, ती आता अडचण सुटणार आहे। त्याच्यासोबत अन्य काही विकास कामांचं भूमिपूजन मालकांच्या प्रयत्नातनं या ठिकाणी होताना आपण सगळेजण पाहतोय। मी खास करून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मालकांना मनापासून धन्यवाद देईन की आपण 5 टर्मचे ज्येष्ठ आमदार म्हणून आपण काम केलं, या शहराचं पालकमंत्री म्हणून काम केलं, राज्याचं मंत्री म्हणून काम केलं। पण हे सगळं करत असताना मी सातत्यानं बघत आलोय मालकांचं आपल्या मतदारसंघातल्या जनतेवरचं प्रेम मात्र मी सातत्यानं बघत आहे। अगदी छोटा मोठा विषय असेल, रस्त्याचा असेल, छोट्या मोठ्या गल्लीमधल्या अगदी रस्त्याचा विषय असेल, घरकुलाचा विषय असेल, या भागातल्या लोकांचे व्यक्तिगत प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांसंदर्भात मालकांनी सातत्यानं भूमिका घेऊन काम केलं आणि जीवाभावाचे कार्यकर्ते बांधण्याचं काम या निमित्तानं मालकांनी केलं। त्यासोबत भारतीय जनता पक्षाला बळ देण्याचं काम मालकांनी आयुष्यभर आपल्या आयुष्यामध्ये केलं आहे। आणि मी मालकांना सांगितलंय, पालकमंत्री मी असलो तरी सुद्धा मालक जो सांगाल तो शब्द, आणि या इतर शहरासाठी पालकमंत्री तुम्ही सांगा। मालकांनी एखादं काम सांगितलं झालेलं असं कधी होणार। त्यामुळं आपण जी जबाबदारी द्याल, जी परिस्थिती सांगाल, ती सगळी कामं या भागामध्ये होतील। बिलकुल चिंता या निमित्तानं करायची नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो। या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होणार असून स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे।